जय श्रीराम। 20 जानेवारी 2026 रोजी जळगाव जामोद येथे डॉक्टर गोविंद लक्ष्मण वानखेडे या अधर्मीय व्यक्तीने प्रभू श्रीरामांचे फोटो असलेले परमपवित्र भगवा ध्वज पायाखाली तोडवण्याची एक घटना सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होते। या व्हिडिओला जेव्हा आम्ही बघितलं तर आमच्या भावना एवढ्या तीव्र दुखवल्या आहे की आमची ते व्हिडिओ बघता आमची पोलीस प्रशासनांना विनंती आहे की त्वरित या अधर्मीय व्यक्तीला अटक करावी, त्यांच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करावे। जर त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले नाही, कारण पूर्वी पण या व्यक्तीवर असेच भरपूर गुन्हे आहेत, जर गुन्हे दाखल झाले नाही तर येत्या 4-5 दिवसामध्ये सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरेल आणि जळगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढेल। जय श्रीराम। नमस्कार। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरामध्ये एका मातेपुरीने प्रभू श्रीरामांचा फोटो असलेला भगवा ध्वज उकडला, पायाखाली तोडवला। ही घटना सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे, परंतु अद्यापही त्या मातेपुरीला पकडण्यात आले नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्याची ओळख पटवण्यात आली नाही। यामुळे खऱ्या अर्थानं सामाजिक दूरी निर्माण होत आहे, सामाजिक तेढ निर्माण होत आहे, वेगवेगळे मोर्चे निघतील, वेगवेगळ्या संघटना आक्रमक होतील, मग प्रशासन कारवाई करेल का प्रशासनाला जातीय दंगल घडून आणायची का? आता सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काळात आहे, काही दंगल वगैरे घडून सामाजिक दुरी निर्माण करण्याचा कोणाचं कारस्थान आहे काय? या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जिल्हा पोलीस प्रशासनाने करावी आणि जळगाव जामोदमधील प्रभू रामचंद्रांचा भगवा ध्वज पायाखाली तोडवणाऱ्या त्या मातेपुरीला त्वरित अटक करून त्याची सखोल चौकशी करावी, त्याच्या मागचे त्याचे आका कोण आहेत त्याची सुद्धा माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मी या ठिकाणाहून करत आहे। यावर त्वरित कारवाई न झाल्यास तमाम वारकऱ्यांच्या वतीने संबंधित जिल्हा प्रशासनावर आक्रोश निषेध मोर्चा काढून या घटनेची तीव्र निंदा आम्ही करणार आहोत।